नमस्कार, मी ऋतुजा. आज थोड्या एका गंभीर विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. राजश्री शाहू छत्रपती महाराजांनी चालू केलेलं किंवा त्यांनी जपलेला जो वारसा आहे आणि संगीत सूर्य केशवराव भोसलेंच्या स्मृतिप्रित्यर्थ कोल्हापुरात एक प्रसिद्ध आणि तुमचं आमचं सगळ्यांचं लाडकं असलेलं नाट्यगृह काही महिन्यापूर्वी जळून राख झालं. खरं तर ही गोष्ट आम्हा कोल्हापूरकरांसाठी प्रचंड दुःखद आणि लाजिरवाणी. आम्ही कोल्हापूरकर असून आणि स्वतःला नाट्यकर्मी म्हणत असून सुद्धा इतक्या वर्षांचा जपलेला वारसा आम्ही त्या क्षणी वाचवून किंवा जपून ठेवू शकलो नाही याची खंत वाटते. आयुष्यभर ही घटना आमच्या मनात सलत राहणार हे मात्र नक्की. का माहिती नाही, पण त्या दिवशी अचानक टीव्हीवर बातम्या यायला लागल्या की खासबाग मैदान जळलंय. बरं, कोल्हापुरात कुस्ती प्रचंड लोकप्रिय खेळ आहे. खासबाग मैदान जळतंय म्हटल्यावर सुरुवातीला प्रत्येकाला आश्चर्य वाटलं, भीती वाटली, वाईट वाटलं की अरे हे काय होतंय. मग नंतर एक वेगळीच भीती वाटायला लागली, कारण ती आग हळूहळू पसरत पुढे चालली होती. मी आईला काय म्हटलं त्या रात्री की आई चल ना, आपण फक्त बघून येऊया. मग आई पण लगेच म्हणाली हो चल. मी आणि आईनी गाडी काढली आणि जाऊन बघून आलो तर खासबाग मैदानाची मागची बाजू पूर्ण जळत होती. ते बघून पुन्हा मी घरी गेलो. त्यानंतर थोड्या वेळाने माझ्या काही मित्रमैत्रिणींचा फोन आला आणि ते म्हणाले की आपलं नाट्यगृह जळतं. मला हे ऐकून सुरुवातीला प्रचंड वाईट वाटलं, पण मी म्हटलं काहीही नाही, असं नाही होणार. आपलं नाट्यगृह नाही जळू शकत, काही होणार नाही आपल्या नाट्यगृहाला. पण न राहून मी माझ्या मित्रमैत्रिणींच्या एका फोन खातर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दारात गेले आणि पाहिलं तर निम्म नाट्यगृह ऑलरेडी जळून खाक झालं होतं. आणि तिथे गेल्यानंतर फक्त ओक्साबोक्शी मी रडले, कारण त्याच्या समोर असलेली माझी शाळा, प्रायव्हेट हायस्कूल, 100 वर्ष जुनी शाळा, ज्या शाळेत शिकून मोठी झाले मी, आणि त्याच शाळेत ठरवलं की आपण इथून पुढे आयुष्यभर फक्त नाटकच करायचं. मला आठवतंय शाळेत असताना कधी कधी समोर जी नाटकं यायची, एकांकिका असायच्या, त्या एकांकिका मी मधल्या सुट्टीत वगैरे बघायला जायचे. कुठलाही महोत्सव असू देत, कुठलाही कार्यक्रम असू दे, एकही कार्यक्रम मी चुकवलेला नाही. व्यावसायिक नाटकं तर अक्षरशः झपाटल्यासारखी बघून काढलेली. प्रायोगिक नाटकं असतील किंवा कुठलाही कार्यक्रम असेल, कित्येक वेळेला शाळेतले लेक्चर्स बंक करून बघितलेले. आणि एवढंच कशाला, लहानपणी मी एक नाटक करत होते. त्या नाटकासाठी विजय तेंडुलकरांच्या हस्ते मला एक प्रमाणपत्र मिळालं होतं. ते पहिलं प्रमाणपत्र पहिल्यांदा आमच्या नाट्यगृहाच्या रंगभूमीवर मिळवलेलं होतं. त्यानंतर नाट्यशास्त्र विभागात आल्यानंतर संदेश कुलकर्णी यांची एकांकिका पार्टनर्स तिकडे शाहू करंडकला आम्ही सादर केली. तर त्यावेळी माझ्या ध्यानीमनीही नसताना त्या एकांकिकेसाठी मला वैयक्तिक अभिनयाचं पारितोषिक मिळालं, ते पण केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगभूमीवर. आयुष्यातली बरीचशी बक्षिसं त्या नाट्यगृहावर, त्या रंगभूमीवर मिळवलेली आहे.
खरं सांगू, आम्ही नाट्यकर्मींना नाटक सादर करण्यापेक्षा ते साजरं करतो. आपण म्हणतो ना लेट्स सेलिब्रेट, तसं आम्ही ते सेलिब्रेट करतो. प्रत्येक नाटकं त्या रंगभूमीवर सेलिब्रेट केलेली आहे. मार्क्सिन सोहोचा प्रयोग पहिल्यांदा मी प्रत्यय जॉईन केल्यानंतर पहिल्यांदा मार्क्सिन सोहोचा प्रयोग त्या नाट्यगृहात रंगभूमीवर केला होता. ज्यावेळी तिथे गेलो त्यावेळी ते सगळं बघितल्यानंतर एकच दिलासा होता की आमची आतली जी रंगभूमी आहे ती जळालेली नाही. बाकी वरचा मजला, खालचं सिटिंग अरेंजमेंट, अगदी आमच्या विंगा सुद्धा जळून खाक झाल्या होत्या. खरं तर ते बघवत नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी संगीत सूर्य केशवराव भोसलेंच्या जयंतीनिमित्त नटराजाची पूजा करण्यासाठी आम्ही केशवराव भोसले नाट्यगृहाच्या समोर जमलो. ते आत जाऊन बघून आल्यानंतर सुरुवातीला पुन्हा एकदा आमचे डोळे पाणावले. मग मूर्तीपूजन झालं, नटराजाची पूजा झाली आणि त्यानंतर असं ठरवलं की पुढच्या वर्षभरात आमचं असलेलं नाट्यगृह दिमाखात उभं करायचं, सगळ्या आधुनिक सोयीसुविधांसोबत. खरं सांगू, ही घटना ज्या दिवशी घडली त्या रात्री कोणालाच झोप आली नाही. एकतर आम्ही तिथे मध्यरात्री 2:30-3 पर्यंत होतो. तिथून काढता पाय घ्यावा लागला नाईलाज असतो, कारण पोलीस बंदोबस्त होता आणि पोलीस मध्यरात्र झाली म्हणून सगळ्यांना घरी जावा म्हणून सांगत होते. त्यामुळे नाईलाज असतो आम्हाला तिकडून जावं लागलं. पण खरं सांगू, तिकडून जायची अजिबात इच्छा होत नव्हती. अजूनही मी कधी कधी त्या वाटेवरून गेले की ज्या वेळेला मी अभिमानाने सांगू शकत होते रस्त्याच्या मधोमध उभी राहून की डाव्या बाजूला माझी शाळा आणि उजव्या बाजूला माझं नाट्यगृह. म्हणजे ज्या शाळेने घडवलं ती शाळा आणि ज्या शाळेने मला इथवर येण्याचा मार्ग दाखवला ते नाट्यगृह, दोन्ही एकाच रस्त्यावर अगदी समोरासमोर दिमाखात उभं आहे. ते सांगताना सुद्धा डोळ्यात पाणी येतं आमच्या सगळ्या कोल्हापूरवासियांच्या. इतक्या वर्षाचा जतन केलेला वारसा एका मिनिटात आग लागून खाक होऊ शकतो हे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. शॉर्ट सर्किट होतं ना. मग हा प्रश्न पडतो की छोटीशी आग होती, पटकन कोणीतरी पाणी टाकून विझवू शकलं असतं. फायर ब्रिगेड येईपर्यंत वाट का बघायची? ज्यावेळी फायर ब्रिगेड आला त्यावेळी नाट्यगृहाच्या दारातच एक मंडप होता, त्यामुळे फायर ब्रिगेड आत जायला तितकासा रस्ता नव्हता. पण फायर ब्रिगेडवाल्यांनी चालाखीने खूप प्रयत्नाने वरून पाणी सोडायला सुरुवात केली आणि त्या निमित्ताने आमचा प्लॅटफॉर्म, आमचं रंगभूमी, आमचं स्टेज ते किमान जळलं नाही. हे आमच्या सुदैवाने खरंच एक दिलासा देणारं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या क्षणी त्या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम चालू नव्हता आणि कुठलीही माणसांची किंवा कुठलीही जीवितहानी झाली नाही. हां, पण जी हानी झाली, जे नुकसान झालं ते आयुष्यभरासाठी खंत देणारं होतं. खरं सांगू, मला अजूनही भीती वाटते. रस्त्यावरून फायर ब्रिगेड गेली की अजूनही मनात तो दिवस आठवत राहतो. त्या दिवशीचं ते सगळं पडलेलं नाट्यगृह डोळ्यासमोर पडतंय आणि आम्ही काहीच करू शकत नाहीये याची खंत वाटते. हाच विषय दुसऱ्या दिवशी आमच्या नाट्यशास्त्र विभागातही झाला. त्या दिवशी तर आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, आज कोणीही काहीच शिकवू नका, कारण कोणाचीच मनस्थिती नव्हती. नुसती चर्चा चालली होती की आपलं नाट्यगृह, आपलं नाट्यगृह. सगळ्यांची एकमेकांना रडलेल्या स्वरात रडून फक्त फोनाफोनी चालली होती. ही खरंच आमच्यासाठी खूप दुर्दैवाची घटना आहे. आम्ही आमचा वारसा कसा काय जपू शकलो नाही, खरंच याची खंत वाटते आम्हा कोल्हापूरकरांना. पण हे मात्र नक्की की
पुढच्या वर्षभरात केशवराव भोसलेच्या जयंतीच्या आधी एक दिवस हेच नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं असेल आणि त्यासाठी आम्ही रंगकर्मी वाटेल ते करायला तयार आहोत. आम्हा तरुण रंगकर्मींना इतकं वाईट वाटलं, इतकं दुःख झालं, तर ज्या रंगकर्मींनी अगदी लहानपणापासून तिकडे आपलं सगळं आयुष्य घालवलंय त्यांना काय वाटलं असेल ते कल्पनाही करवत नाही. तिथले आमचे एक काका आहेत, माफ करा मी नाव नाही घेणार, पण आमचे तिथले केअरटेकर कम तिथले देखभाल करणारे जे काका आहेत त्यांचं घर होतं ते उद्ध्वस्त झालं. आम्ही नाट्यगृह म्हणायचो ना त्याला, म्हणजे घरच. आमच्या सगळ्या कोल्हापूरवासियांवर एक खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आता ही आग लागली का लावली, नाट्यगृह जळालं का जाळलं, याविषयी मी नाही बोलणार. पण जे काही झालं ते खूप वाईट होतं, खूप क्लेशदायक होतं. फक्त एकच विनंती आहे, पुढच्या वर्षभरात संगीत सूर्य केशवराव भोसलेंच्या जयंतीच्या एक दिवस आधी किंवा अगदी त्या दिवशी किमान वर्षभरात आमचं आहे तसं नाट्यगृह, आधी होतं तसं आम्हाला परत द्या. आधुनिक सोयीसुविधांसकट दिमाखात उभं असलेलं आमचं नाट्यगृह आम्हाला पुन्हा बघायचं आणि त्यावेळी आनंदाश्रू यायला पाहिजे डोळ्यात. नाट्यगृह पडलं त्यावेळी डोळे पाणावले होते ते दुःखाने, यावेळी डोळे पाणावले पाहिजेत पण ते आनंदाने. एकच विनंती आहे, आमच्या नाट्यगृहाला पुन्हा आमच्या स्वाधीन करा. आधुनिक सोयीसुविधांसकट दिमाखात उभं करा आणि पुन्हा आमचा वारसा आम्हाला मिळवून द्या. इतकी वर्ष जपलेलं आमचं स्वप्न, इतकी वर्ष त्यात असलेल्या आमच्या आठवणी आम्हाला पुन्हा द्या. या वाईट आठवणीवर पांघरूण घालण्यासाठी इथून पुढे आमचं नाट्यगृह उभं करून अनेक चांगल्या आठवणी जपण्यासाठी आम्हाला मदत करा. आणि आमचं नाट्यगृह अगदी रोखठोक, अगदी आधी होतं तसं कसं उभं राहील याचा विचार आपण सगळ्यांनी करूया आणि त्यासाठी आपला खारीचा वाटा का होईना पण हातभार लावूया. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत मिशन एकच, रिबिल्ड केशवराव भोसले नाट्यगृह. धन्यवाद.